मध्ये नेरुल आणि नांदगाव दोन्ही संघाला विनंती आहे आपल्याला 12 प्रतिनिधी लगेचच समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 बंट्यादा घरत यांची ही स्पर्धा आजचा तिसरा दिवस आपण अनुभवतोय. 2 दिवसामध्ये पाहिलं तर टॉप 3 मध्ये गेलेले संघ पहिल्या दिवशी सावलेश्वर सावले, तदनंतर कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर भूमिका 11 चिर्ले संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये 10 संघ आमने सामने येतील. या 10 संघांमधून कोणता संघ या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल ते मात्र पाहायचं. अतिशय भव्य दिव्य अशी पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा निश्चित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अध्यक्ष चषक 2024 बंट्यादा घरत यांची ही स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या या मैदानावरती अतिशय भव्य दिव्य असं मैदान. अर्पित मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पहिला चेंडू फेकण्यासाठी. लेट स्टार्ट. थोडासा मात्र सुजल भगत आणि मनीष फडके अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. डावखऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी परत एकदा तयार होईल गोलंदाजी मार्गावर अर्पित मात्रे. नक्कीच वेगवान चेंडू. कोणताही प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला नाही, सरळ सोडून दिला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता परत एकदा पाहायला मिळाली. पहिला चेंडू अर्पित याचा निर्धाव चेंडू आला. डावखऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय सुजल भगत नांदगाव संघाचा. सुजलसाठी हा चेंडू नक्कीच सरळाताने खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील त्यावर मात्र दुहेरीचा प्रयत्न. थ्रो येईपर्यंत मात्र दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावांना मात्र आपल्या संघाचं खातं खोललं गेलंय. वैयक्तिक खातं खोललं गेलंय ते सुजलच्या माध्यमातून. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 2. पहिलं षटक मार्गस्थ कायरा 11 नेरुल संघाचा. अर्पित मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू नक्कीच मोठा फटका केलायचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक राहिलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर. तिथं मात्र परत एकदा दुहेरीचं मानस दाखवला आणि हे नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या. या 2 धावाने संघ मात्र पुढे सरकतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना नांदगाव संघ मात्र पोहोचला तर 4 या धावसंख्येवरती. सिंगल डबल वरती मात्र पहिल्या षटकामध्ये भर देताना हे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकरकडे असणारा फलंदाज सुजल, डावखऱ्याचा फलंदाज आहे अर्पित. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले, तितकं चांगलं क्षेत्ररक्षणाची साथही मात्र मिळाली आहे ती अर्पित याला. पहिला षटक तदनंतर मात्र हा फटका चांगला आहे. जरूर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याला बीट करून चेंडू चाललाय. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. मिळेल हा चौकार. नक्कीच दर्जेदार असा फटका सुजलच्या बॅट मधून आलाय. चौकार. आभार मानतोय. चलतो मैदानाकडे जिथं गोलंदाज मात्र सज्ज झालाय. अर्पित मध्ये धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 8 धावसंख्या. नांदगाव संघाची प्रथम फलंदाजी वाटायला आली असताना डावखोऱ्याचा हा फलंदाज मात्र चांगला स्ट्रोक खेळतोय. अर्पितचा पुढचा चेंडू परत एकदा नक्कीच हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, नक्कीच चेंडूवरती येतील तद्वर मात्र दुहेरीचा परत एकदा प्रयत्न केला गेला. तितका चांगला थ्रो आलाय नक्कीच, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. चांगलं क्रिकेट मात्र या मैदानावरती पाहायला मिळालंय. जितकी चांगली गोलंदाजी तितकाच चांगला फटकाही पाहायला मिळाला. त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मिडॉनच्या रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक होते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो
तद्वर मात्र मिळतील ह्या 2 धावा. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 धावसंख्या धावपटलावरती. अर्पितचा शेवटचा चेंडू नक्कीच वेगवान चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला आणि सर यश नक्कीच अंगावरती आदळला गेला, पायावरती आदळला गेला. चेंडू निर्धाव चेंडू आलाय पहिल्या षटकातील. नक्कीच षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू, षटक ही संपले निर्धाव चेंडू. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 धावसंख्या. नांदगाव संघाची प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली ती कायरा 11 नेरुल संघाच्या गोलंदाज अर्पित म्हात्रेची. एक चौकार वगळता अत्यंत चांगली कामगिरी राहिली आहे ती अर्पित म्हात्रे याची. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, धावा, तदनंतर 2, नंतर चौकार आला, नंतर 2, नंतर शेवटचा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. म्हणजे चांगले षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं ते अर्पित म्हात्रे याचं. 10 धावसंख्या धावपटलावरती आल्यानंतर मात्र स्ट्राईक एंड वरती येतोय फलंदाज मनीष फडके. पहिल्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त स्ट्राईक 6चे 6 चेंडू मात्र सुजळने खेळून काढले. 10 धावसंख्या अर्जित केल्या. परंतु तदनंतर मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन दर्पण येतोय. गोलंदाज कायरा 11 नेरुल संघाचा दुसरा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने जबाबदारी दिली आहे ती दर्पण यांच्यावरती. सामना करण्यासाठी सज्ज आहे मनीष टू दर्पण. पहिला चेंडू गुडलेस पडून टेक ऑफ घेणारा चेंडू पाहिला तर पण उचली घेणारा होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. पूर्णपणे बीट केला गेला. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, परंतु बॅट चेंडू यांचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय. ज्या षटकाची सुरुवात पाहिली आपण निर्धाव चेंडूची झाली आहे. पहिल्या षटकी निर्धाव चेंडूने सुरुवात झाली होती, तदनंतर याही षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने राहिली आहे. परत एकदा नक्कीच टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. यष्टीरक्षकाचंही कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी राहिली यष्टीरक्षकाची. 2 बॅक टू बॅकचे निर्धाव चेंडू आले. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 10 धावसंख्या धावपटलावरती आहे. दुहेरी आकड्यामध्ये जरूर पोहोचल्या, परंतु इथून मात्र स्टार्टअप चांगला करावा लागेल. परत एकदा अतिरिक्त उचली घेणारा चेंडू. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय वाईटचा. वाईट +1. 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील आणि 2 धावाने संघ मात्र पुढे सरकेल. नांदगाव संघ पाहतोय आपण. 12 धावसंख्या धावपटलावरती येतोय. स्ट्राईक एंड वरती मात्र येतोय. परत एकदा आपण पाहतोय सुजल भगत डावखोऱ्याचा फलंदाज, ज्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चौकार आला होता. तदनंतर मात्र मनीष फडके आतापर्यंत शांत राहिलाय. 2 निर्धाव चेंडू खेळलाय. तदनंतर मात्र आव्हांतर चेंडूवरती मात्र स्ट्राईक रोटेशन केली गेली. सुजल येत आहेत स्ट्राईक एंड वरती. दर्पण हा गोलंदाज आपण पाहतोय नेरुल संघाचा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक साकारतोय. आतापर्यंत 2 उत्कृष्ट चेंडू त्यानं फेकले गेलेत. तदनंतरचा मात्र तिसरा चेंडू परत एकदा नक्कीच चांगला नो चेंडूचा इशारा आलाय. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा. परत एकदा आव्हांतर रुपयानं धावसंख्येत भर पडेल आपण पाहतोय. 13 धावसंख्या धाव फलकावरती आल्यात. चेंडू नक्कीच बॅटची कडा घेतली गेली आहे, परंतु फ्री हिट होती. जीवनदान मिळालंय ते फलंदाज सुजल भगतला. या जीवनदानाचा फायदा नक्कीच नांदगाव संघासाठी उचलेल का हा फलंदाज आपल्याला पाहायचा आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दर्पण फ्री हिटचा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फेकी त्याच्या माध्यमातून झाली. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू परत एकदा पाहायला मिळाला आहे. हाही चेंडू नक्कीच चांगला चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. फलंदाजीची शैली पाहतोय आणि तदनंतर मात्र गोलंदाजी केली जाते. नक्कीच गोलंदाज दर्पण याचं कौतुक करावं लागेल. जखडून ठेवलंय या फलंदाजांना. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला धावपटलावरती आहेत 13 धावसंख्या. धावपटलावरती असताना मात्र गोलंदाजी अतिशय चांगली होते, परंतु त्याच रीतीनं मात्र गोलंदाजी होत असताना या चेंडूवरती मात्र सुजल ऑन फायर येतोय. हा दर्जेदार असा सुजलच्या बॅटमधून षटकार येतोय.
केली गेली नव्हती. तदनंतर मात्र या चेंडूवरती सुजलनं मात्र आसमान दाखवलाय. षटकार आलाय, लांब लचक षटकार पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार स्ट्रोक सुजलच्या बॅट मधून पाहिलात आपण. नांदगाव संघाचा फलंदाज जो ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून ओळखला जातोय. या चेंडूवरती नक्कीच मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत, लॉंग चेस केलाय आणि उत्कृष्ट दर्जाचा झेल मात्र पूर्ण केला गेलाय. तो अर्पित यांच्या माध्यमातून अप्रतिम असा झेल आणि फलंदाज मात्र बाद होईल. तर सुजल भगत सलामीला आलेला फलंदाज. नक्कीच एक मोठा हदरा नांदगाव संघासाठी सुजलच्या स्वरूपामध्ये. पहिली विकेट मात्र डाऊन झाली आहे ती नांदगाव संघाची. धावसंख्या धावफलकावर असताना आपण पाहतोय 19 या धावसंख्येवरती पहिला विकेट डाऊन झालाय. पहिली विकेट मात्र मिळवली आहे ती गोलंदाज दर्पण म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली आहे. तर आपण या स्पर्धेसाठी पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालकावीरासाठी जे टी शर्ट दिले ते मयूर घरत खारकोपर यांना विनंती आहे की आपण येऊन अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते खारकोपरचे मयूर घरत या स्पर्धेसाठी त्यांचा हातभार लागलाय. नक्कीच त्यांची फेवरेट झोपडीमध्ये ते आहेत, पण त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन राहायचंय. नक्कीच मोठ्या ठाकूर वाट बघतोय. गोलंदाजी मार्गावर पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा सिद्धेश कडू. उत्कृष्ट त्या गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी राहिली. फलंदाज आपण पाहतोय मनीष. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव खेळलाय मनीष. एकही धाव संख्या जमवली गेली नाही. मनीषच्या माध्यमातून 3 चेंडू निर्धाव खेळले गेलेत. हा चेंडू नक्कीच स्कोरवर टप्प्याचा होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेलाय. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड ऑन रिझर्व मध्ये. तिथं क्षेत्ररक्षक येतोय. अर्पित चेंडूवरती येतील. तद्वर मात्र 2 धावा अर्जित केल्या जातील या चेंडूवरती. 2 धावाने संघ मात्र पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 21. या धावसंख्येवरती नांदगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना कायरा 11 नेरुल हा संघ आपण पाहतोय. नवी मुंबई परिसरातील नेरुल संघ. चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. तदनंतर चेंडू समजला नाहीये. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. तिथून मात्र परतावं लागेल मनीष फडके या फलंदाजाला. दुसरा हादरा तो नांदगाव संघासाठी मनीष फडकेच्या स्वरूपामध्ये. गौरवजी म्हात्रे तसेच या मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्याकडून बॅट देण्यात आली गौरव म्हात्रे यांचंही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असा आभार मानण्यात येत आहेत. नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी अनुज खुटले. गोलंदाजी मार्गावर पाहतोय सिद्धेश कडू. त्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट मिळवली आहे. परत इथं नक्कीच बॅट रन आली. 22 धावसंख्या धावफलकावर. तिसरं षटक सिद्धेश कडू साकारतोय. हा चेंडू परत येताना नक्कीच स्कोरवर टप्प्याचा चेंडू. वारंवार यॉर्कर लाईनचे चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु दुहेरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांकडून, परंतु 2 धावा मिळतील नांदगाव संघाला. 2 धावा मिळतील या फलंदाजाला. 2 धावांना संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 24 धावसंख्या धावपटलावरती. 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरं षटक सिद्धेश कडू. कायरा 11 नेरुल संघाचा हा गोलंदाज. आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. 1 विकेट जरूर या षटकामध्ये आली आहे. हा चेंडू परत एकदा नक्कीच चांगला फटका. स्वीट साऊंड आलाय आणि तितका दर्जेदार असा फटका कव्हर रिझन मध्ये आलाय. हा षटकार, या षटकारानं मात्र हे षटक होईल समाप्त. टोटल धावसंख्या मात्र आपण पाहाल 30 धावसंख्या धावपटलावरती पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर नांदगाव संघाच्या. आणि लगेचच मी विनंती करेन चिरले आणि करावे
या दोन्ही संघांना हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपला प्रतिनिधी किंवा संघनायक या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मयूर घरत यांची उपस्थिती आम्हाला इथं लाभली आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक असं आभार असतील. मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते सचिन घरत यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जाते. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं निर्णायक षटक मात्र ज्याच्या हातामध्ये सोपवलंय सौरव हा गोलंदाज आलाय. सौरवचा पहिला चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चिरले आणि करावे दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. चिरले आणि करावे. गोलंदाज सौरव गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. सामना करतोय फलंदाज आपण पाहतोय अनुज साठी हा चेंडू नक्कीच नो चेंडूचा इशारा आलाय. नो +1 म्हणजे नक्कीच 2 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतील. या नक्कीच आव्हांत स्वरूपानं पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता. तदनंतर मात्र नो चेंडू आलाय. 32 धावसंख्या धावफलकावर या 2 धावाच्या सहाय्याने लगावल्या गेल्यात. चिरले संघ आणि करावे संघ मला परत एकदा वारंवार विनंती केली जाते आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. गोलंदाज सौरवचा हा चेंडू नक्कीच परत एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईटचा इशारा आलाय. फ्री हिट कंटिन्यू असेल या चेंडूवरती. वाईटचा इशारा आलाय आपण पाहतोय. पंच प्रमोद घरत यांना आपण पाहतोय या स्पर्धेसाठी हातभार लावण्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. गोलंदाज सौरव निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये आपण पाहतोय 33 ऑन स्कोर कार्ड. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी ज्यांच्या वाटेला आली नांदगाव संघ आतापर्यंत 33 धावा जमवू शकलाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच या चेंडूवरती झेल उडाला गेलाय. स्वतः फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा मानस होता सौरवचा आणि झेल मात्र पूर्ण केला गेलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील. मयूर फडके मात्र बॅक टू द डगआउट. प्रतीक हुद्दार टीमचा प्रमुख खेळाडू आहे अशी माहिती पोहोचवली आहे. प्रतीक हुद्दार बॅटिंग साठी येत आहेत. लेट झालेत थोडे पण इथून मात्र संघाला सावरणारी फलंदाजी उर्वरित 3 चेंडूंमध्ये होईल का ते पाहायचं आहे. नक्कीच उपस्थिती थोडी लेट लागली आहे परंतु अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या मिळवली जाईल का प्रतीकच्या माध्यमातून पाहायचं आहे. सौरवचा हा चेंडू नक्कीच शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता परंतु इतका दर्जेदार फटका आहे. चेंडू मात्र थांबणार नाही आहे. ज्या बॅटिंग साठी ओळखला जातो लेट पण थेट. लेट येऊन नक्कीच शेड झाल्यासारखी फलंदाजी पहिल्याच चेंडूवरती करतोय तो प्रतीक आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच दर्जेदार असा स्ट्रोक मिड ऑनच्या डोक्यावरून आपण पाहिला षटकारासाठी आणि या षटकारानं नक्कीच संजीवनी आले असेल नांदगाव संघामध्ये आणि या षटकारानं धावसंख्या आपण टोटल पाहतोय धावपटलावरती 39 धावसंख्या धावपटलावरती आल्यात. जसा मैदानामध्ये प्रतीक आला तदनंतर मात्र षटकार पाहायला मिळाला म्हणजे नवसंजीवनी आली आहे ती या सामन्यामध्ये नांदगाव संघाला. प्रतीक पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सौरवचा हा चेंडू नक्कीच 9 चेंडूचा इशारा आलाय. परत एकदा या चेंडूवरती नक्कीच फ्री हिट असेल. नो 40 धावसंख्या धावफलकावरती सौरवचा हा चेंडू नक्कीच प्रतीकच्या
डुक्क्यावरती आदळलाय. एक धाव पालून पूर्ण केली. दुहेरीचा नक्कीच मानस असेल, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सौरवचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर एक 9 चेंडू जरूर आला. दडपणाखाली गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु तदनंतर मात्र दडपण झुगारून आपण पाहिलं तर सौरवनं गोलंदाजी केली. एक सिंगल रन ऍड केली जाते. टोटल धावसंख्या 41. चौथं षटक मार्गस असताना शेवटचा एक चेंडू बाकी असेल या षटकातील पूर्वार्धातील. कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल या सामन्यामध्ये पाहायचं आहे. नांदगाव संघाकडून या चेंडूवरती नक्कीच चांगली कामगिरी राहिली. गोलंदाजाची तितकीच चांगली कामगिरी. यष्टीरक्षकाची निर्धाव चेंडू आलाय. टोटल धावसंख्या आपण धावपटलावरती पाहतोय. नांदगाव संघाची 41 तर 24 चेंडू जिंकण्यासाठी कायरा 11 नेरुल संघाला 42 धावांची गरज असेल. या 42 धावसंख्या कशा रीतीने जिंकल्या. बॉलिंग अटॅक हा खरं स्ट्रेंथ आहे नांदगाव टीमचा. त्यामुळे या टीमच्या अगेन्स्ट 42 हवा बनवणं इतकं सोपं नसतं नेरूळ टीमला. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीमला या मॅचमध्ये करावी लागेल यामध्ये शंकाच नाहीये. प्रतीक हुद्दार थोडेसे लेट आले, ते जॉईन झाले स्क्वॉडमध्ये. आता या मॅचमध्ये 42 धावांचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचसाठी चिरले संघाचा संघनायक या लवकर आपण करावे 11 करावे विपक्ष आर्यन चिरले या दोन संघांच्या दरम्यान ही लढत. त्या अगोदर नेरूळ आणखीन एक नवी मुंबईचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. गतवर्षीचा हंगाम आपण पाहिला तर सातत्याने दारावे, बोनकोडे, गोठिवली, दिवा कोलीवाडा, ऐरोली, करावे, हायवे दिवा, कर्दा जुहुगाव या टीमना आपण अनेक वेळा रायगडच्या नगरीमध्ये खेळताना पाहिलं. परंतु गेले कित्येक वर्ष रायगड आणि करावे एक अटूट नातं आहे. या संघाचा नेहमी खेळ आपण रायगड नगरीमध्ये पाहिला. सर्वाधिक स्पर्धा खेळणारा रायगडमध्ये संघ नवी मुंबईतला कोणता असेल तर तो करावे. जाऊया मॅचकडे आपण. पहिल्या षटकासाठी स्वतः कॅप्टन मयूर फडके समोर अपोजिट टीमचा कॅप्टन सिद्धेश कडू आणि अर्पित मात्रे नाव स्ट्रायकिंग एंडला. फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल. तर बरोबर शोल्डरचा वापर. पाऊस सकाळपासून नाहीये याचा फायदा
त्या ठिकाणी होईल फलंदाजांना. थर्ड मॅनला फिल्डिंग करत असताना आदित्य फडके यंगस्टर नांदगाव टीमचे, त्यांना आपण पाहू शकाल. बरेचसे खरं तर नांदगावचे क्रिकेट चाहते स्पर्धेचा जरूर आनंद घेत असतील, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. नेक्स्ट बॉल, अक्कू टप्प्याचा बॉल, एज लागली आहे, बॉल मागे चालला फाईन लेगला, लिडिंग एज लागली होती, डीप फाईन लेगला बॉल चालला, फिल्डिंग खराब. इथून खरं तर कॉमेंट्री बॉक्समधून हे क्षेत्र आम्हाला आमच्या निदर्शनास येत नाही, परंतु खेळाडूंचे हावभाव सांगतात हा चौकार आहे. फिल्डिंग टीमच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर तर खरं तर तणाव पाहायला मिळाला. 4 धावा इथे आल्या, मिस फिल्डिंग. 4 धावा इथे मिळाल्या, 4 रनने अकाउंट ओपन झालंय मैदानामध्ये. सिद्धेश कडूचं बघा, ज्युनियर विराट कोहली आमचे खारकोपरचे. सचिन भाई क्या गॉगल आहे. सचिन भाई यांना ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. रॉयल एंट्री, 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा चेंडू, पहिला बॉल डॉट, त्यानंतर 4. सिद्धेश ट्रॅकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहू शकाल. चला थोडं स्पीडअप करा. अंतिम सामन्यासाठी चिर्ले टीमचा कॅप्टन या आपण टॉससाठी प्लीज. आर्यन चिर्ले टीमचा संघनायक, कर्णधार आपण यायचं आहे. नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकर, आणखीन एक गुडलेनचा बॉल आपण पाहिला. अप्रतिम चेंडू डिलिव्हर करत असताना यावेळेला तुम्हाला थोडासा तर इनसाइड आउट किंबहुना शफल होऊन खेळावं लागेल. पायांच्या हालचाली फार महत्वाच्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर यांच्यासाठी टी शर्ट्स, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी टी शर्ट्स आदरणीय मयूर घरस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. त्यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट्स उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना दिली जाईल. आणि मालिकावीरासाठी बॅट आहे गौरव म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. शिवाई केबल नेटचे प्रोप्रायटर. सध्याच्या घडीला आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत, त्यामुळे केबल नेट फार गरजेचं आहे. यावेळेला टॉस केलेला बॉल वाईड, अनप्लेबल डिलिव्हरी पंचांनी घोषित केली आहे, त्यामुळे एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. बॅट रील करून दाखवतोय. मागच्या सामन्यामध्ये प्रमोद घरत जे अंपायर आहेत त्यांनी मात्र पॉईंटच्या डोक्यावरून 3 षटकार मारले होते. तसाच प्रयत्न त्यांना करायचा होता. सिद्धेशला 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न राहील. यावेळेला तेज तरर बॉल, कमालीचं कमबॅक, व्हेरिएशन, एज अँड टेकन. खेळाडू देखील बाद झालाय, कॉट बिहाइंड द विकेट. स्वतः मैदानाने सोडलंय, एज लागून तो बाद झाला आणि पंचांचा सिग्नलला खेळाडू बाद. पहिला धक्का बसला नेरूळ टीमला. मी मगाशी म्हटलं बॉलिंग अटॅक ही स्ट्रेंथ आहे नांदगाव टीमची. त्यांच्या समोर या 42 धावा करताना तुम्हाला देखील कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. खराब चेंडूंची प्रतीक्षा करावी लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान देत सिंगल डबल देखील घ्याव्या लागतील, तेव्हाच तुम्ही धावा चेस करू शकताय. परंतु एक ओव्हर महत्वाचे. एका ओव्हरमध्ये जर का 15+ रन आल्या तर नेरूळ संघाचं पारडं जड होईल. आणि आतापर्यंत 5 धावा धावफलकावर द्या. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय सौरव. मिनिट नंबर 3 सौरवला दाखल होताना आपण पाहू शकाल. 3ऱ्या क्रमांकावरती 11 धावा त्याने खर्च केल्या बॉलिंग करत असताना तो खेळाडू सौरव. यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झाला नेरूळ टीमचा हा खेळाडू. नवी मुंबई सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ महानगरपालिका. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक, आओ देखा न ताव, बल्ला घुमाने की कोशिश करत बॉलच्या लाईन मध्येच नव्हते. शरीरावरती आदळणारा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पहिला ओव्हर संपला, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 5. आता आव्हान थोडंसं मोठं होत चाललंय. अजूनही 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. 18-47 हे कॅल्क्युलेशन. 15.66 हा रिक्वायर्ड रन रेट आता पर ओव्हर मागे वाढत चाललाय. गोलंदाजी 5 धावा आल्या, 42चं टार्गेट आहे. यस 37 माफी असावी. यस मोठी मिस्टेक. खेळाडू फक्त अवाक नजरेने पाहू लागले कॉमेंट्री बॉक्सकडे. 37 धावांची गरज. अजून 12 खरं तर 33चा रिक्वायर्ड रन रेट. बघतो आम्ही किती तुम्ही अलर्ट आहात. त्यांचं लक्ष आहे. टेन्शन आलं. एक रन क्रिकेटमध्ये महत्वाचे आहे. गोलंदाजी मार्कवरती आले गोलंदाज मनीष. यावेळेला लो फुल टॉस डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलं. या चेंडूला एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. चला चिर्ले टीमचा कॅप्टन एखादा सदस्य आला असेल तर लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. आज शेवटचा दिवस आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय लवकरात लवकर तुम्ही उपस्थित व्हा. वाईडचा इशारा. 6 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला आपण पाहिला बॅटच्या टो एंडला हा फटका आला. बॉलर बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. फिल्डर फंबल झाले. सेकंडचा कॉल. 2 धावा इथे मिळतील.
गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्पित आणि सौरभ 2 धावा महत्वाच्या त्या मिळतील नेरूळ टीमला. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिली, एक खेळाडू बाद 8. मैदानामध्ये अजूनही 34 धावांचं लक्ष बाकी आहे नेरूळ संघासमोर. आव्हान इतकं मोठं नाहीये. यावेळेला बॅक टू द बॉलर, प्रचंड वेगवान. हा खर तर फटका होता. कॅच पकडणं तितकं सोपं नव्हतं, कारण बॉल रिलीज केल्यानंतर बॉडीचा संपूर्ण बॅलन्स हा खाली डीप होत असतो आणि अशा परिस्थितीला पुन्हा एकदा कॅच जज करणं, त्याला पकडणं आणि तोही रबर बॉल, जो बॉल ग्रिप होत नाही हातामध्ये. वेगवान खरं तर आपण पाहिला हा कॅच प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. गोलंदाज मनीष फडकेचा 1 धाव आली. सिंगलने मात्र 9 वरती पोहोचला नेरूळ टीम. स्विंग अँड मिस. यावेळेला फुलर लेन बॉल, लवकर बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र 1 मोर विकेट डाऊन. बघा खरं तर ही खेळाडू वृत्ती आहे खेळाडूंची. कधी कधी काही गोष्टी पंचांच्याही निदर्शनास येत नाहीत, अशा वेळी मात्र खेळाडूचं देखील तेवढंच महत्वाचं कर्तव्य राहतं. बॅट कट, यस, खेळाडू बाद. कॉट बेंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का बसला नेरूळ टीमला 9व्या धावसंख्येवरती. 2 खेळाडू बाद. न्यू बॅटर विकी सावंत हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. आदित्य फडकेने झेल टिपला होता विकेटच्या मागे. नवीन फलंदाज विकी सावंत स्ट्रायकिंग एंडला आलाय. 9 धावा स्कोर कार्ड मध्ये 42 टार्गेट. अजूनही 33 धावांची गरज. यावेळेला ऑन साइडला टॅपिंग क्रिकेट, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सिलिम रॉनला त्या ठिकाणी फील्ड केला मनीषने, मयूरने. मनीष फडके या खरं तर गोलंदाजाने 1 धाव पुन्हा एकदा ऍड होईल. पहिलं दशक पूर्ण झालं. सिंगल डिजिट नंतर मात्र डबल डिजिट मध्ये आता स्कोर कार्ड पोहोचला. 10 धावा स्कोर कार्ड मध्ये. 2 खेळाडू देखील बाद झाले. चला, आर्यन चिर्ले कॅप्टन, कराबे टीमचा संघनायक आलाय. आर्यन चिर्ले टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, आपण लवकरात लवकर टॉससाठी या. वाईटचा इशारा, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला हा बॉल. वाईटचा इशारा. 11 धावा स्कोर कार्ड मध्ये 31ची गरज आहे मैदानामध्ये. सुयोग कोळी यांचे बिग फॅन आहेत सचिन. बघा वारंवार त्यांच्या व्हिडिओज येत आहेत. यावेळेला खर तर लास्ट मोमेंटला त्या बॉलला खर तर आडव्या बॅटने खेळले. सिंगल रन. तर या खेळाडूंचा स्टान्स बघितला की वाटतं हे लेदर जास्त प्रमाणात घेत असेल. 1 रन या बॉलवरती आली. धावा स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत 12 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 30 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. विकी सावंत स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा ऑन द राईज खेळायचा होता, परंतु प्रॉपर कनेक्ट बॉल करता आले नाहीये. वेल टच हवा होता, परंतु इथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा आल्या. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि 2 ओव्हरचा खेळही संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 खेळाडू बाद 14. आता 12 मध्ये 28. 12 बॉल 28. ऑप्शन्स भरपूर आहेत खरं तर बॉलिंग मध्ये. नांदगाव टीम कडे प्रतीक देखील एखादा षटक फेकू शकतो. सुजल आहे, लेफ्टी बॉलर्स. त्यामुळे आता तिसरं षटक फार निर्णायक राहील, कारण लास्ट ओव्हर मध्ये किती धावा राहतात आणि या 3 ओव्हर मध्ये कमीत कमी धावा करणारा, खर्च करणारा गोलंदाज कोण असेल. किंबहुना एका बाजूने आपण जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये आता गिअर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. अर्पित त्याच्या बरोबरीने विकी, या 2 खेळाडूंना, आघाडीचा खेळाडू आहे अर्पित, आक्रमण करावं लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. तुम्ही जर का तुमचा नॅचरल खेळ केला, नक्की धावांचाही पाठलाग होईल. संघासाठी देखील ते लाभदायक राहील. सुजल भगत हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये आपण येताना पाहू शकाल. 3ऱ्या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर अर्पित. 12-28, 14.00. हा रिक्वायर्ड रन रेट. नो बॉल कॉल. विकेटच्या मधोमध आपल्याला हा बॉल पंच प्रमोद घर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हा नो बॉल आहे. चला, आर्यन चिर्ले कॅप्टन. नो बॉल कॉल.
एक्स्ट्राने सुरुवात केली आहे सुजलने या षटकाला. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड, प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फ्रीड बॉल होता. दुसरीचा कॉल झाला. एकाच पटरीवर दोन ट्रेन. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं. कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. कॉलिंग करायला हवं. कदाचित अर्पितच्या देखील लक्षात नसावं की हा फ्रीड आहे. त्याला वाटलं बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे, पण तो एकच रन या चेंडूवरती मिळाली. फ्रीडचा बॉल होता. येस, कॅप्टन चिरले या आपण टॉस साठी. आर्यन चिरले, विनीत, बीमर +6. सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण. खराब चेंडू, टर्निंग पॉइंट. हा षटकार विक्की सावंतचा. अप्रतिम टायमिंग. बीमर बॉल षटकार. 7 धावा इथे ऍड होतील नेहरू टीमच्या खात्यामध्ये. कायरा 11 नेहरू 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 19 रन अजून करायचे आहेत. फ्रीड बॉल असेल. बीमर घोषित केलाय. चांगली फलंदाजी. सामन्याला कलाटी देणारा हा क्षण होता. अप्रतिम. यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये फटका चाललाय त्या ठिकाणी. अलॉंग द कार्पेट मिड विकेट लॉंग ऑनच्या मधून बॉल फरार. रन्स मधील 4. चौकार. अजूनही 15ची गरज. मी मगाशी म्हटलं एखादं 15+ षटक आलं तर हा सामना सोपा होईल नेरूळ टीमसाठी. आणि हे षटक आता नेरूळ संघासाठी लाभदायक राहिलंय. चला, आर्यन चिरले संघाचा कॅप्टन विनीत. बघा, क्षेत्ररक्षक देखील बॅट घेऊन हातामध्ये उभ्या. प्रेक्षक आहेत ओळ्याचे. यावेळेला फुलर लेन आणि इथे प्रतीकला बीट केलंय. लास्ट मोमेंटला अँगल बदलला, बॉलने चेंज झाला, साईड झाला बॉल. आणि त्यानंतर मात्र 2 धावा महत्वाच्या पुन्हा एकदा ऍड होत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली. या 2 खेळाडूंमध्ये चांगली भागीदारी. 29 धाव फलकावरती. अजूनही 13ची गरज आहे विजयासाठी. येणाऱ्या काही बॉलमध्ये लांब लचक असं षटक. 9 चेंडूमध्ये 13 धावा. टॅपिंग क्रिकेट. विकेटवरती हा खरं तर बॉल फटका आपटला. सिंगल डबल घेत मात्र पुढे चाललेत. आता तू मै कॉलिंग नाहीये. दुसरी रनचा प्रयत्न, रिस्क घेतली होती आणि या ठिकाणी 2 धावा. यस, नो अँड वेट हे 3 शब्द क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही रन पूर्ण करता तेव्हा फार महत्वाच्या दोघांमध्ये एक खरं तर संभाषण होणं गरजेचं असतं. 2 धावा आल्या. 11ची गरज. 8 चेंडूमध्ये 8 बॉल 11. 8 चेंडूमध्ये 11 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. चला, पुन्हा एकदा चिरले टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय या टॉस साठी. आर्यन चिरले काल भूमिका स्पोर्ट चिरले संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. पहिल्या दिवशी किरण पवार आणि कंपनी. यावेळेला वाईडचा इशारा. अनप्लेएबल डिलिव्हरी. पहिला बॉल जो दिला होता तो विकेटच्या मधोमध आपटला होता, त्यामुळे तो बाउन्सरचा नव्हता, विकेटचा. आणि यावेळेला आपण जर पाहिला हा बाउन्सर, त्यामुळे वाईड घोषित केलाय. वाईड. आणि आता 10 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये बॉल बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड खेळले. बॉल थांबलाय आउटफील्ड मध्ये आणि त्यानंतर मात्र 2 धावा. तर मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगल डबलला महत्व दिलं या खेळाडूने. ह्या फार गरजेच्या आहेत. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. एक एक रन महत्वाचे आणि त्या रनला मात्र महत्व देत असताना हे दोन्ही फलंदाज. 7 चेंडूमध्ये 8, 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या पहिल्या 5 बॉलमध्ये सुजलने. महागड षटक, टर्निंग पॉइंट षटक राहिलं. या मॅच मध्ये बॉलला सोडलं, लेफ्ट केलंय लाईनच्या बाहेर. वाईडचा इशारा. थोडंसं दबाव, टेन्शन आता कदर नांदगाव टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. 7 बॉल 7 रन बॉल इक्वेशन. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं प्रत्येक बॉल मागे सिंगल तर समीकरण आलंय. यावेळेला ऑन साइडला हा फटका. पुन्हा एकदा सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल डेफिनेटली आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसरी रन देखील कंप्लीट होऊ शकते आणि हा प्रयत्न केला दोघांनी. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 3 धावा आल्या. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा घडलं असेल, दुसऱ्यांदा हे चित्र पाहायला मिळालं. 3 धावा आल्या. खरं रबर बॉल फॉर्मॅटमध्ये सिंगल डबल पेक्षा षटकार चौकार हेच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याही पेक्षा वाईड नो बॉल होते. इथे आता 6 बॉल 4
तर समीकरण स्वतः प्रतीक खुद्दार टीमचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रतीक खुद्दार, परंतु त्याच्यासाठी धावा फार कमी आहेत. 4 त्याला डिपेंड करायच्यात. 6 बॉलमध्ये 4 हे समीकरण. अंतिम षटक. चला करावे संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. मी विनंती करतो चिरले टीमच्या कॅप्टनला या लवकर आपण टॉससाठी. अंतिम दिवस स्पर्धेचा अध्यक्ष चषक 2024 जय हनुमान खारकोपर क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन खारकोपर नगरीमध्ये आपण सध्या आहोत. उल्वा नोड फुल टॉस बॉल इनसाइड आउट खेळत असताना बॉल स्लिप कव्हरला मारलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. सहज आणि सोप्या पद्धतीने आता डावाला पुढे घेऊन चालत हे दोन्ही खेळाडू. 2 धावा आल्या. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. पूर्णपणे आपण जर पाहिलं या मॅच मध्ये आता नेरूळ संघ पुढे आहे. 5 बॉल 2. त्यांनी षटकार चौकारांपेक्षा सिंगल डबलला महत्व दिलं. क्या बात आहे. टेक्निकली परफेक्ट. समय सूचकता आणि त्यानंतर दुसरीचा कॉल फेकी सुंदर झाली. विकेट किपरचंही कौतुक करायला लागेल. विकेट मिळाला रन आउटचा. सेन्सिबल फटके पाहायला मिळाले. आता 1 धाव करायचे स्कोर लेवल, परंतु कंपल्सरी चेस या स्पर्धेत नियम आहे. 4 मध्ये 1 करावी लागेल नेरूळ टीमला विजयासाठी. चला आयोजक आपण चिरले संघाशी संपर्क साधा. चार बॉल 1. इनफिल्ड मध्ये सर्व प्लेयर उभे केलेत फिल्डिंग साठी. चला चिरले संघाचा संघनायक किंवा एखादा सदस्य प्लीज वारंवार आम्ही रिक्वेस्ट करतो आपण टॉस साठी लवकर या. आज शेवटचा दिवस आहे. लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू. माफी असं 1 रन करायचे शेवटची. 4 बॉल बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 1 धाव आणि हा सामना जिंकलाय त्या ठिकाणी कायरा 11 नेरूळ या टीमने. वेल प्लेड टीम नेरूळ. अभिनंदन कायरा 11 नेरूळ. नेरूळ संघाचे खरतर संघ मालक त्यांचंही आपण कौतुक करूया. हार्डलक टीम नांदगाव. चला चिरले टीमचा कॅप्टन या लवकर टॉससाठी. तर या सामन्याचा हिरो सामनावीर विक्की सावंत